अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीवर पत्रकार काय म्हणतात? एक्झिट पोलवर पत्रकारांच्या भूमिका. 8 मतदारसंघात कोण घेणार आघाडी? जाणून घेऊया शहरातील पत्रकारांची मतं. महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदानाची प्रक्रिया संपली. आता वाट आहेत मतमोजणीला. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहेत. तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गल्लीबोळामध्ये चर्चेला उधाण आलेले आहेत. येणार कोण? महाविकास आघाडी की महायुती? कोणाची मोठ्या प्रमाणात आमदार निवडून येणार हे सुद्धा चर्चा आता उधाण होत आहेत. मात्र दर्शकांनो, आपण थेट अमरावती जिल्ह्यातील विश्लेषक जे आहे पत्रकार त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत की या अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात कोणात चुरशीची लढत, कोण उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहेत. यासोबतच एक्झिट पोलच्या दरम्यान महायुती की महाविकास आघाडी ही सुद्धा संपूर्ण आपण चर्चा या करणार आहोत. सर, काय सांगणार? एक्झिट पोल दाखवत आहेत महायुती महाविकास, काय? एक्झिट पोलचे जे अंदाज आहे ते काही प्रमाणात खरं वाटत आहे. या ठिकाणी इथे महायुतीला बऱ्यापैकी यश वाटत आहे. जसं मेळघाट, मोर्शी या ठिकाणी महायुतीला दिसून येत आहे काही प्रमाणात. महाविकासला सुद्धा आहे, पण प्रस्थापित आमदार आहेत ते सुद्धा विजयाच्या दिशेने जात असताना आपल्याला दिसून येत आहे. आणि अनेक ठिकाणी बंडखोर हे गणित बिघडवत आहेत. बंडखोरांचं मोठं आव्हान आहे. बंडखोरांमुळं निश्चितच काही ठिकाणी मतांचा फटका बसणार आहे. पण काही प्रस्थापित जे आहेत त्यांना सुद्धा यावेळी कडवी झुंज द्यावं लागेल. नक्कीच. एक्झिट पोल मध्ये माहिती थोडं वर्ष दाखवत आहे, तर महाविकास तर कुठे महाविकासला मत जास्त दाखवत आहे, काय? नाही, महायुतीचं जे एक्झिट पोल आहे तो आहे, ते येण्याची शक्यता थोडं दिसते आहे. पण ओव्हरऑल आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्येही जर आपण मागच्या याच्यामध्ये फक्त एकच सीट होती भाजपची, आणि यावेळेस आता राष्ट्रवादी आहे, भाजपची 1-2 वाढू शकतात. त्याच्यामुळे महायुतीचा जो हा एक्झिट पोल आलेला आहे तो थोडाफार प्रमाणात आम्हाला यावेळेस तरी दिसतोय की थोडं खरं ठरेल म्हणून. नक्कीच. एक्झिट पोलच्या दरम्यान आपलं काय वाटते की तो महाविकास की महायुतीचं जास्त होईल? या संपूर्ण महाराष्ट्राचं जे एक्झिट पोल आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वरचढ महायुती दिसते आहे, सत्तेत आहे. योजना ज्या वेळेवर आणलेल्या आहेत त्या योजना या ठिकाणी लाडकी बहीण असेल, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना त्यांच्या स्टार्ट झाल्या होत्या, स्टार्टअप. आणि महालक्ष्मी योजना जी आहे ती महाविकास आघाडीने घोषितच केली होती. म्हणजे लोकांच्या खात्यात पैसे येणं सुरू झाले. याचा परिणाम महिलांचा जो कालचा मतदानाचा टक्का आहे तो अमरावती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि त्याचाच फायदा झाला. पूर्वी महाविकास आघाडीने या विरोधात केलं होतं की याचा काही असर पडणार नाही. स्थानिक लोकांमध्ये सुद्धा हा एक रोष होता, खास करून शेतकऱ्यांमध्ये. कारण ही जी योजना आणल्यानंतर जो मजूर मिळायला पाहिजे होता शेतकऱ्याला तो मिळत नव्हता, त्यामुळे शेतकरी मोठा नाराज होता. पण शेवटी महिलांनी दाखवलं की महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या योजनेत आपल्याला पैसे आलेले आहेत, त्याला जागलं पाहिजे. म्हणून महिलांचा टक्का हा वाढला आहे आणि त्यामुळेच महायुतीची जी टक्केवारी आहे किंवा महाविकास आघाडीचे सर्व जे उमेदवार आहेत त्यांना भरभरून लोकांनी साथ दिली. आणि महत्वाची दुसरी की स्थानिक लेवलचा जो उमेदवार आहे तो आपल्याला कसा सहज अवेलेबल होईल हा पण मुद्दा या ठिकाणी प्रभावी ठरलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये की अमरावतीचा विचार केला तर अमरावतीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार काँग्रेसकडून केला गेलेला आहे की आपण शिवर शॉट आहे, हे इतके ते तितके, तो गठ्ठा मतदार हा गठ्ठा मतदान इतका, ते थोडंसं हवेत राहिल्यासारखं झालं. वेळेवर ज्या प्रकारे बोलला जात आहे की एका समाजाकडून एक फतवा निघतो आहे की यांनाच आम्हाला मतदान करायचं आहे, पण तो फतवा या ठिकाणी फेल ठरताना दिसतो आहे. त्या ठिकाणी सुलभा खोळके आणि देशमुखांमध्ये फाईट दिसली. त्या ठिकाणी सरस सुलभा खोळके यासाठी दिसते आहे की त्या ठिकाणी इथलं स्थानिक राजकारणच आहे. राजकारणातले काही आतल्या गाठी आहेत त्या गाठी सुद्धा सुलभा खोळकेच्या विरोधात ज्या गेल्या होत्या त्यांना यश आलेलं आहे, त्या फोडण्यात यश आलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सुनील देशमुखांनी जर सुनील देशमुखांनी हा पक्का विचार केला असता की भाजपचा जो बंडखोर उमेदवार आहे जगदीश गुप्ता आहे हे आपल्याला फायदेशीर ठरतील,
पण त्या ठिकाणी कारण ते मत आपल्याला जनरली मिळणार नाहीये. पण सुलभा कोळकेंनी देशमुखांच्या मतालाच शेंद लावली, सुरुंग लावला आणि ती आलिम पटेलकडे गेल्याची काल चर्चा मोठ्या प्रमाणात होती. तसं जर झालं तर सुनील देशमुखांना जो सहज विजय वाटत होता तो या ठिकाणी वाटत नाही. हिंदुत्वाची लहर म्हणजे माचीसही मोठी चर्चा दिसून आली, काय लोकसभेपासूनच थोडस हिंदुत्वाचं आणखी अमरावती जिल्ह्यात पहिल्या अमरावती जिल्हा हा असा आहे की बाकी जिल्ह्यांपेक्षा या ठिकाणी वेगळा अमरावती जिल्ह्याचा मतदानाचा पॅटर्न आहे. या ठिकाणी हिंदुत्व एवढं प्रभावी नाहीये. या ठिकाणी सेक्युलर वोटर जे आहेत हे जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे हिंदुत्वला घेऊन ज्या प्रकारे नवनीत राणांनी गेल्या 5-7 वर्षापासून संपूर्ण अमरावती जिल्ह्याला चर्चेत आणलं, हिंदुत्वाचा हनुमान चालीसा असेल, त्याच वेळाने जे हिंदुत्व आतापर्यंत लोकांच्या मनात दडलेलं होतं ते आता बाहेर उफाळून येत आहे. आणि हिंदुत्वाचा चेहरा म्हणून जगदीश गुप्ता जेव्हा समोर आले तेव्हा जे हिंदू वोटर्स आहेत ते हिंदू वोटर्स त्यांच्याकडे बऱ्या प्रमाणात या ठिकाणी वळल्याचं या ठिकाणी दिसतं. शशांकजी, एक्झिट पोलचं एक विश्लेषण केलं असतं आणि दुसरीकडे बडनेरामध्ये काय स्थिती? जर एक्झिट पोल अगदी खरा असता तर उद्या काउंटिंगची गरजच नसते. नक्कीच. त्यामुळे एक्झिट पोलवर काही विशेष विश्वास ठेवण्यासारखं नाही आहे. परिस्थिती एक्झिट पोलच्या विपरीत पण येऊ शकते. राहिला बडनेरा मतदारसंघात गेल्या 3 निवडणूक ज्या झाल्या त्यावेळेस बिनधास्त म्हणजे निवडणुकीच्या आधीच कोणी पण सांगायचं की नाही, पहिली सोडली तर दुसरी आणि तिसऱ्या निवडणूक म्हणजे गेल्या 2 आणि पहिल्या निवडणुकीत ज्यावेळेस रवी राणा निवडून आले तो तर आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतरच्या 2 निवडणुकीत तर बिनधास्त डोळे मिटून कोणी सांगायचं की रवी राणा 100% येणार. पण ही पहिल्यांदा असं होत आहे की कोण निवडून येणार हे अद्याप कठीण आहे. कारण प्रीती बन यांनी त्यांना खूप जोरदार टक्कर दिलेली आहे. असं असलं तरी ग्रामीण भागात मात्र रवी राणा बरेच चालले असं बोललं जात आहे. 50-50 आहे. एकूणच धक्कादायक निकाल बडनेराचा असू शकतो. म्हणजे स्पष्ट सांगू शकत नाही आपण. बरोबर, तिथला निकाल आपण स्पष्ट सांगू शकत नाही. गिरीजी, मेळघाटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढली, म्हणजे अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभेमध्ये कशी परिस्थिती राहणार आहे? मेळघाट हा मतदारसंघ मतदानाच्या बाबतीमध्ये नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तिथे 71% मतदान झालं होतं. आताही तेवढ्यात त्याच्यापेक्षा 2-3 पॉईंट जास्तच झालेला आहे. त्यामुळे मेळघाटमध्ये चा निकाल जवळपास स्पष्ट आहे का यावेळी भाजपच्या उमेदवार केवळराम काळे तिथून विजयी होतील. ज्या पद्धतीची प्रस्थापित जे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचे जे काही वातावरण होतं त्यावरून असं चित्र निर्माण झालेलं आहे का बा केवळराम काळेंना मोठ्या प्रमाणात ऍडव्हान्टेज आहे. वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये पण केवळराम काळेंचंच नाव समोर येत आहे. आणि मतदारांचा कानोसाही घेतला तर आपण मग केवळराम काळेंना संधी मिळेल, मेळघाटचे मतदार दिल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. यासोबत आता अचलपूरकडे आपण वळूया. अचलपूरमध्ये बबलू देशमुख काँग्रेस आणि दुसरीकडे पुनच्छ विद्यमान आमदार बच्चू कडू, या दोघांमध्ये नेमकं काय अशी म्हणजे वाटचाल राहणार आहे? पुनच्छ विद्यमान आमदार बाजी मारणार की परिवर्तन होणार? नाही, अचलपूरमध्ये सांगता येत नाही तसं. अचलपूरमध्ये बच्चू कडू यांनी चांगली मेहनत घेतली. शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी रॅली वगैरे काढली त्याच्यामुळे त्यांची बाजू मजबूतच आहे. फक्त तिथली माळी समाज, मुस्लिम आणि आंबेडकरवादी मतं नेमकं कुणाकडे वळली. मुस्लिम समाजाची मतं ही निश्चितपणे यावेळी बच्चू कडूकडे फारसी नसतील, कारण त्या ठिकाणी झालेल्या सभा याचा परिणाम थोडासा होणार आहे. परंतु आंबेडकरवादी मतं कुठं गेली आणि माळी समाजाची मतं कुठं गेली याच्यावर तो भविष्य राहणार आहे. प्रवीण तायडेंनी चांगली लढत दिली आहे त्या ठिकाणी. बबलू देशमुखांची लढत आहे परंतु काही मतं तिथं निर्णायक आहे. मुद्दे त्या ठिकाणी नाही आहे. आंबेडकरवादी एक माळी समाजाची ही गठ्ठा जी मतं आहे, मोठी मतं आहे लक्षवेधी, ही मतं नेमकी बच्चू कडूं पासून तुटली का यावेळेस? ती जर तुटली असेल तर मग बच्चू कडूंना त्या ठिकाणी फटका होऊ शकतो, बसू शकतो. नक्कीच. धामणगाव रेल्वे चांदोली विधानसभेमध्ये प्रताप अडसळ विद्यमान, दुसरीकडे काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, विश्वकर्मा सुद्धा आहे वंचितचे. काय तिरंगी लढत होणार की कसे राहणार परिस्थिती? वंचित नेहमी जे आहे ते वोट कटिंग वाली पार्टी राहिलेली आहे वंचित. त्यामुळे आता वंचित यावेळेस त्या ठिकाणी काय किती मतं घेतं याकडे लक्ष आहे. कारण वंचित जी मतं खाणार आहे ती काँग्रेसचीच. भाजपचा गठ्ठा मतदान एकीकडे आहे. पण सरते शेवटी मला असं वाटतं की त्या दिवशी जो प्रकार झालेला मतदानाच्या 1 दिवस अगोदर ऍक्सिडेंटली झालेला जो हमला झालेला आहे, त्या हमल्याचा ज्या प्रकारे गेन प्रताप अडसळांना पाहिजे होता त्या प्रकारे ते सिंपत्ती गेन करू शकले नाहीत.
अशी चर्चा आहे. त्यामुळे वीरेंद्र जगताप आणि प्रतापदादा अडसर मध्ये म्हणजे काटेकी टक्कर आहे. यामध्ये विजय होईल कोण म्हणजे हा एक निसटता विजयच त्या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण सत्तेत असलेले आमदार आणि एकमेव आमदार ते आहेत, त्याकडे संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागून होतं. पण त्या ठिकाणी ज्या प्रकारे प्रतापदादा अडसळ जे आहेत प्रभावी ठरायला पाहिजे होते ते कुठेतरी कमी पडताना या ठिकाणी दिसतं. म्हणूनच वीरेंद्र जगतापकडे काही मतदार जे आहेत ते वळलेले आहेत. पण वंचित फॅक्टर तिथं किती प्रभावी ठरतं हे त्या ठिकाणी फार महत्वाचं राहणार आहे. वंचितनं जर वोट कटिंग जास्त त्या ठिकाणी केलं तर प्रतापदादा बरोबर निघण्याची शक्यता आहे. मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये देवेंद्र भुयार विद्यमान आमदार आहेत, चंदू यावलकर भाजपा, त्यामध्ये महायुतीमधली 2 उमेदवार वेगळे दिलेले आहेत. म्हणजे महायुतीने चंदू यावलकर मैत्रीपूर्ण लढत दिलेले आहेत. मैत्रीपूर्ण या लढतमध्ये म्हणजे पुनश्च विद्यमान आमदार येण्याची शक्यता की काय? नाही, त्या ठिकाणी मोर्शी मतदारसंघाचं गणित असं आहे की मोर्शी आणि वरुड हे 2 वेगवेगळे शहर आहेत, म्हणजे 2 तालुके आहेत वेगवेगळे. बरोबर. आणि तिथले प्रश्न जरी सारखे असले तर राजकीय हेवे दावे आणि त्याच्यानंतर सहकार क्षेत्र, जसं अपक्ष उमेदवार म्हणजे काँग्रेसचे बंडखोर आहेत विक्रम ठाकरे, यांचे वडील नरेशचंद्र ठाकरे हे सहकार क्षेत्रातले दिग्गज आहेत. त्यांची सहकार क्षेत्रातली आघाडी हे भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासोबत आपल्याला दिसते. त्यामुळं या ठिकाणी जे विजयाचं गणित आहे ते वेगळंच आहे. पण सद्यस्थितीत या ठिकाणी माळी समाजाचे जे उमेदवार आहे भाजपनं दिलेले आहे उमेश यावलकर यांची बाजू मजबूत दिसत आहे. गिरीश कराळे सुद्धा लढतीमध्ये थोडे चांगले आहे आणि विक्रम ठाकरे सुद्धा आहे. तुलनेनं देवेंद्र भुयार यांचा टेम्पो कमी पडला आहे त्या ठिकाणी. देवेंद्र भुयार एक तर प्रस्थापित आमदार आहे, त्याच्यामुळे प्रस्थापितांविरुद्ध जनतेचा नाराजी वगैरे राहते, त्याचा तो फायदा अलगद. यांनी विक्रम ठाकरे गेल्या 5 वर्षापासून प्रचंड काम करत आहे त्या मतदारसंघामध्ये. गिरीश कराळेंचा गेल्या अनेक वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये स्वतः सरपंच राहिलेले आहे, जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहे, जिल्हा परिषदेचे सभापती सुद्धा राहिलेले आहे. त्यांच्यामुळे त्या खेडोपाडी गावांमध्ये त्यांचे चांगले संपर्क आहे. उमेश यावलकर हे भाजपचे असल्यानं त्यांना एक माळी समाजाची भाजपची मतं आणि या ठिकाणी काट्याची लढत आहे. मला तर असं वाटतं की 2 किंवा 3 हजारावर मोर्शीचा नवा आमदार ठरणार आहे. याच्यामध्ये जर आघाडीवरची नावं आहे उमेश यावलकर आणि विक्रम ठाकरे. नक्कीच. एक प्रश्न होत आहे की या निवडणुकीच्या दरम्यान अनेक निवडणुकीच्या दरम्यानच हल्ले आणि वातावरण वेगळ्या दिशेने जाणं, कितपत परिणाम या निवडणुकीमध्ये दिसून आला आहे? एक लक्षात घ्या, हा पॅटर्न जो आहे हा मोर्शी पॅटर्न आहे अच्छा. असं बोलल्या हा. जातं. कारण मागच्या वेळेसची जी निवडणूक होती ते बोंडे विरुद्ध डॉक्टर बोंडेंविरुद्ध देवेंद्र भुयार होते. ऐन वेळेस देवेंद्र भुयारनं हा भावनिक खेळ खेळला, हे सर्वांना बर्निंग कार. सर्वांना माहितीच आहे. त्याची गेन सिंपत्ती त्यांना मिळाली आणि ते निवडून आले. तशाच प्रकारे आता नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाला, त्याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रतापदादा अडसळांच्या अक्कांवर चाकू हल्ला झाला, त्याच्यावरही प्रश्न उपस्थित केले. म्हणजे एक एक त्याला म्हणतात गेन सिंपत्ती, तुम्ही प्रभाव पाडून एक मनाची शक्ती असते त्या प्रकारे आपल्यावर मतदार आपल्याकडे वळला पाहिजे. आपल्या नेत्यावर, आपल्या नेत्याच्या बहिणीवर, नेत्याच्या वडिलांवर हल्ला झाला, ती एक सिंपत्ती जे मिळायला पाहिजे मिळते असं एक चित्र निर्माण झालं. मिळू शकते कोणातरी उमेदवार मिळू शकते का? काय वाटतं मला घडलंय? आता लोक समजदार झालीत. ज्या प्रकारे पक्षांनी आपले विचार सोडले ना, लोकांनी सुद्धा मतदान करण्याचा पॅटर्न बदललेला आहे. याच्यासाठी की लोकांना एवढंच माहिती आहे, कोणीही आलं आणि काहीही आलं तरी आपलं काम कोण करू शकतं, लोक त्याकडे वळले. बरोबर. पक्षाचा विचार संपलेला आहे. कोण्याच पक्षाचा, तर भाजप काँग्रेस एकत्र यायची राहिली, फक्त भाजप आणि काँग्रेस एकत्र यायची राहिली. बाकी सर्व पक्ष, शिवसेना ही काँग्रेस सोबत जाईल हे कधी कोण विचारही केला नसेल. पण आज ते 2 विरोधाभास असलेले, 2 विचारांचे विरोधाभास असलेले पक्ष जर एकत्र येतात, याच्यापेक्षा काय नवल म्हणा. म्हणून लोकांनी हा विचार केला की यांना विचाराची पडलेली नाही, विचारधारेवर जो पक्ष चालत होता, विचारधारेवर ते स्थानिक मुद्द्यावर झालं आणि आपल्याला अवेलेबल असलेला व्यक्ती काही फार प्रभावी राहिले नाहीत. अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर अमरावती जिल्ह्यात कशी परिस्थिती राहणार आहे, कोणता उमेदवार विजयी होणार आहेत, यासोबतच
एक्झिट पोलने महायुतीकडे जो कल दिलेला आहे त्याची संपूर्ण आपण या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनच संपूर्ण आढावा घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील 160 उमेदवारांपैकी कोणता उमेदवार बाजी मारणार, कोणता उमेदवार मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेणार, की कोणता उमेदवार कलाटणी घेणार, संपूर्ण आढावा अमरावती जिल्ह्यातील पत्रकार बांधवाच्या माध्यमातून आपण थेट आढावा जाणून घेतला आहे. आता वाट आहेत 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दरम्यान उघडण्यात आलेल्या मतपेटीनंतर कोणता उमेदवार 8 विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार तो सुद्धा आपण पाहणार आहोत. दर्शकांनो, आपण सर्वांनी आमच्या शेड्यूलच्या माध्यमातून याच अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघ असेल, सोबतच महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण आढावा आणि निवडणूक प्रचाराचा थेट आढावा सुद्धा आपण बघितलाय. आता सुद्धा पुनश्च जोडूया होणाऱ्या या मतमोजणीच्या निवडणुकीमध्ये आणि संपूर्ण आढावा थेट प्रक्षेपणामध्ये मी आपल्यापर्यंत जोडणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन रोहित खाली सोबत अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.